आज मी तुमच्यासमोर उभी आहे एक प्रश्न घेऊन, ज्याचं उत्तर कदाचित आपल्या समाजाकडे अजूनही नाही. मुलीच्या डोळ्यात अश्रू आले की आपण तिला विचारतो का, बाळा तुला काय झालंय? की तिचे अश्रू पाहूनही म्हणतो, मुलीचं तर रडणं नेहमीचंच असतं. मुलगी रडते तेव्हा ती कमजोर असते असं नाही. कधी कधी ती इतकी मजबूत असते की सगळं मनात साचून ठेवते. आणि जेव्हा मनाची मर्यादा संपते तेव्हाच तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. पण दुर्दैव असं, मुलीच्या अश्रूंना समजून घेण्याऐवजी आपण तिलाच समजावून सांगतो, थोडं सहन कर. लहानपणी तिला सांगितलं जातं, तू मुलगी आहेस, जरा सांभाळून वाग. मोठी झाली की सांगितलं जातं, लोक काय म्हणतील याचा विचार कर. आणि तिच्या मनातलं दुःख बाहेर आलं की म्हणतात, इतकं मनाला लावून घेऊ नकोस. मग मला सांगा, तिचं मन नाही का? तिची स्वप्न नाहीत का? तिला वेदना होत नाहीत का? आईसाठी मुलगी रडते, वडिलांच्या काळजीपोटीही रडते, भावंडांसाठी स्वतःची इच्छा बाजूला सारते, संसारासाठी स्वतःचं आयुष्य बदलून टाकते. आणि तरीही अनेकदा तिच्या त्यागाची किंमत फक्त एका शब्दात केली जाते, हे तर तिचं कर्तव्य आहे. वारे समाज, तिचं हसणं तुला आवडतं, तिचं कामही तुला हवं असतं, तिचा त्याग तुला स्वीकारायचा असतो, पण तिच्या डोळ्यातलं पाणी समजून घ्यायला मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. ती हसली की म्हणाले, किती आनंदी आहे. ती हसली की किती म्हणाले, किती आनंदी आहे. ती रडली की म्हणाले, ती तर खूपच भावूक आहे. कुणीच नाही पाहिलं तिच्या मनाचं हे वादळ अश्रू पुसण्याआधीच जगाने दिलं तिला सांभाळ. एक दिवस समाजाला नक्कीच कळेल ही गोष्ट खरी. मुलगी कमजोर नसते, ती असते वेदना लपवणारी परी. मुलीला दया नको आहे, तिला समजून घेणारी माणसं हवी आहेत. तिला प्रत्येक वेळी सहन कर असं सांगण्यापेक्षा तिचं मन समजून घेणारी व्यक्ती हवी आहे. तू खरंच ठीक आहेस ना? कदाचित या एका प्रश्नाने तिच्या मनात साचलेलं दुःख हलकं होईल. आज समाज बदलण्याची गरज आहे. मुलींना फक्त शिक्षण देऊन चालणार नाही, त्यांच्या भावना समजून घेण्याचंही शिक्षण समाजाने घ्यावं. कारण ज्या दिवशी मुलगी रडताना तिला कमजोर नाही तर माणूस म्हणून पाहिलं जाईल, ज्या दिवशी तिच्या अश्रूंमागचं कारण विचारलं जाईल, त्या दिवशी तिच्या वेदनांवर सहन कर नाही तर मी तुझ्यासोबत आहे असं म्हटलं जाईल. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संवेदनशील समाज घडेल. मुलीच्या अश्रूंवर प्रश्नचिन्ह उभं करू नका. तिच्या अश्रूंमागचं दुःख समजून घ्या. कारण लक्षात ठेवा, मुलगी रडते म्हणून ती कमजोर नसते. ती रडते कारण तिलाही वेदना होतात. आणि ज्या समाजाला मुलीच्या अश्रूंची भाषा समजेल, तोच समाज खऱ्या अर्थाने माणुसकीने मोठा होईल. बरोबर ना?